कसले गाणे बुक्की टिंगुला आणू का गोली ग तुला ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केलं मिळेल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा विचार न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने बीट्स वगैरे लावून दिले आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो जे तुमच्या आवडीचे जे फोटो आहेत मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून घ्या। स्क्रॉल करून घेतल्यानंतर मित्रांनो जे का तुमचे फोटो आहेत ते फोटोला ॲड करून घ्या। जसं की आपल्या फोटोला ॲड करायचं मित्रांनो, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला जायचं, फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। सेकंड बीटला जायचं, फोटोचा पुढचा पार्ट कट करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला जाऊन जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्या। जसं मी फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगित आहे मित्र, त्या सिस्टममध्ये फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्र। मी पण लवकरात फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो, तो पण आपला व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो। ओके मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। स्क्रॉल करून आल्यानंतर फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपल्यानंतर अशा प्रोजेक्ट व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे खालचं व्हिडिओ आहे मित्रांनो लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने सॉन्ग वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपले जे काही फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्र या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशनचं जागे इफेक्ट आहे मित्रांनो ह्या इफेक्टला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथे जे खालचा इफेक्ट आहे त्या इफेक्टला डिलीट नाही करायचं मित्रांनो। मग आपला सेकंड बीटला जायचं, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जे खालचं इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्टला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जे का ब्लॅक लेअरचं ब्लॅक जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला काही पण करायचं नाही मित्रांनो। मग आपला एक फोटोला इफेक्ट लावायचा मित्रांनो, एक फोटोला मग ते इफेक्ट नाही लावायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं आणखीन आपलं जे काय ह्या फोटोवरलं जे काय सॅच्युरेशन व्हायब्रेशन जे इफेक्ट आहे त्या इफेक्टला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। जसं की आपला जे सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशन जे इफेक्ट आहे त्या इफेक्टला काही पण नाही करायचं मित्रांनो। जसं जे का 2.29 जे अलीकडले फोटोला सर्व फोटोजना हाईक इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो मग आपले जे लॉंग फोटो आहे मित्रांनो लॉंग फोटोला काय पण नाही करायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे लॉंग फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला लॉंग फोटो दिसून जाईल मित्रांनो। लॉंग फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। प्लस की दिल्यानंतर थोडंफार अशा प्रकारे भिजत जायचं म्हणून थोडं मदत गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे थोडंफार अशा प्रकारे झूम करून घ्या। झूम केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे आणखीन थोडंफार लास्टला जायचं। लास्टला गेल्यानंतर आणखीन आपलं थोडं झूम करून घ्यायचं। अशा प्रकारे थोडंफार झूम करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून आहे। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला लहान फोटो दिसले एकदम छोटीशी, त्या लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक
क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे लहान फोटो दिसून जातील मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे 4 लहान फोटो दिसतात, 4 फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। आपल्या फोटोवरती जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं मित्रांनो। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी फोटोना हा इफेक्ट लावत आहे मित्रांनो, 4 फोटोना हा इफेक्ट लावून घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा मोठी फोटो दिसेल, या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा 7.02च्या बीटची जगा पुढचे सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्या। फक्त आपल्या जगा डबल बीटचे फोटो दिले या फोटोला सोडायचं, मग आपल्या बाकी सर्व फोटोजना हा इफेक्ट पेस्ट करायचं। मग आपल्या डबल बीटच्या फोटोना सोडायचं, या सर्व फोटोजना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। डबल बीटच्याच फोटोना सोडून द्यायचं मित्रांनो। जसं की आपला मग आपला फर्स्ट लायचं, फर्स्ट लायनंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्या। जसं मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो, सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट लावून घ्या मित्रांनो। फक्त आपल्या जगात डबल बीटचीच फोटोना सोडून द्यायचं मित्रांनो। डबल बीटचे सोडल्यानंतर मग आपण पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं। तो पण आपला व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो, मी पण लवकरात लवकर इफेक्ट वगैरे लावून घेतोच मित्रांनो। ओके तर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगात लास्ट उरलेली फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर वरची जगात 4-5 लेअर आहेत, 4-5 लेअरला पण सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 4 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगात डबल बीटची जगा डबल फोटो मित्रांनो, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला स्क्रॉल करायचं, मग आपल्या डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट एडिट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.